पिकवतोय, जे कष्टानं उभा करतोय, त्या शेतमालाला फक्त भाव भेटला पाहिजे अशी मनातून त्याची तळमळ असते. सद्यस्थिती आपण पाहतोय बळीराजाचं खरंच खूप मोठं नुकसान, ही न भरून निघणारी हानी. अगदी शेतामध्ये पेरायचं, लेकरासारखं त्याला जपायचं, लहानची मोठं कर्ज काढायचं, शेतीमध्ये पीक उभं करायचं, पण त्याचं दुःख हे शब्दात सांगण्यासारखं तर अजिबात नाही. की शेतकऱ्याच्या डोळ्यामधल अश्रू पुसार कुणी, का तो रडतो, का तडपडतो, जाणून घ्या र कुणी. शेतकऱ्याची व्यथा, शेतकऱ्याचं दुःख खरं तर आपण जे करणारे मंडळी तेच जाणू शकतात. भयंकर नुकसान झालं सद्यस्थितीला. पाऊस भयंकर चालू आहे. इथं आता मी येत होते तरी खाली गिलं आहे, ओलं ओलं आहे, चिखल आहे खाली, पण तरी सुद्धा मायबाप या वेळेला सुद्धा इतके वेळ प्रतीक्षा करून आपण बसलेला आहात. मन एकाग्र करून मी तुम्हा सर्वांची अत्यंत दूरचा प्रवास करून मी आले, पण यापुढे अशा चुका मी करणार नाही हो. कीर्तन घेणं आपल्या हातात असतं, पण कीर्तनाला वेळेत पोहोचणं प्रयास करावा लागतो. कधी कधी अक्षरशः 2-4 वेळेला गाडीला कड बसतील, कुणाला काहीतरी, पण तरी सुद्धा भगवती आम्हाला इथपर्यंत सुखरूप घेऊन आली. पण अशी चूक आम्ही खरं कीर्तनकारानं करू नये. हा ठीक आहे, तास अर्धा तास होत असेल, पण 2-2 तास लेट झाली की आमची सुद्धा साधी हे लेकरं माझ्यासोबत. बरं, कथा संपली कीच गाडीत बसलो. त्यांना आश्रमात घेऊन जायला कोण घेऊन जाईल, त्यामुळे मला इकडेच घेऊन यावं लागलं. कथा आमच्या घरापासून आश्रमापासून 2-3 किलोमीटरला कथा झाली कीच गाडीमध्ये बसून इकडं आलो. पण असू द्या, प्रवास दूरचा होता त्यामुळे मी थोडंसं लेट झाले. तुमचं अंतकरण जर माझ्या येण्यानं किंवा मी लेट झाले म्हणून तुमची नाराजी झाली असेल तर अंतकरणपूर्वक तुम्हा सर्वांची मी माफी मागते. अधिक वेळ या प्रस्तावनेमध्ये न घालवता कोंगाई मातेचा हा उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, आणि नवरात्र उत्सवाची अत्यंत महत्त्वाची हरी कीर्तनाची सेवा माझ्यासारखी अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आपण सुपूर्त केली. तुम्हाला एकच विनंती असेल मायबाप, खरं तर महत्त्वाची सेवा आहे. आजचं कीर्तन झालं की आता हे आयोजक मंडळी तुम्हाला म्हणतील, अहो आता झाला काला आणि तुम्ही इथून आला. आणि जर पुन्हा उद्या सकाळी संध्याकाळी जर तुम्ही इथं आले तर ते म्हणतील, अहो कालच झाला काला, पण तुम्ही पुन्हा इथे. याला म्हणतात काला. खरं तर सप्ताहाचा पूर्णहुतीचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. जसं मंदिर बांधलं पण मंदिरावरती एकदा कळ चढवला की मंदिर परिपूर्ण झालं, तसं सप्ताहाचं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण झाला. विठ्ठल विठ्ठल. आई भगवतीच्या उत्सवामध्ये आपण दिन रजनी खरं तर आपण सेवा दिलेली. दररोजच्यानं या कीर्तनासाठी आपण इथं उपस्थित राहिलेला, पण तरी सुद्धा माऊली आज आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात आणि आपणच कथा कीर्तनाला येतो. याला कारण आहे, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, कथा कीर्तन में वही आता है जिसको भगवान बुलाते हैं. म्हणजे तुम्ही आला नाही तर प्रत्यक्ष मा भगवतीनं भगवंतानंच आपल्याला या धर्ममंडपात बोलवलं आणि म्हणून आपण सर्वच जण उपस्थित आहात. माझी एकच विनंती असेल तुम्हाला, तुम्ही म्हटलात ना ताई 15 मिनिटात, मी 15च मिनिटात संपवेल. तुम्ही म्हणले ना ताई अर्धा तास, फक्त सिरियसली काय माझ्या पुढं बसू नका. हे सिरियस सगळे हॉस्पिटलला असतात ना, बसला जरा ताईट पीठ बसा आणि बोललेल्या प्रश्नाचे हो नाही काही तरी उत्तरं देत चला. जणू काय सगळ्याच महाराष्ट्राचा ओला सुका दुष्काळ तुमच्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या विधीला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा आणि प्रसन्न चित्तानं माझ्याकडं किमान तुमच्याकडे पाहून ना मला तासभर तरी असं आनंदानं कीर्तन करावं वाटेल एवढं प्रसन्न बस. विठ्ठल विठ्ठल. आज काल्याची सेवा आहे. आज खरं तर इथं लाह्या मुरमुरे खरं तर या मटकीमध्ये भरलेले. तुम्ही म्हणताल ताई काल्याच्या कीर्तनाच्या प्रसादाचं एवढं काय महत्व आहे? कारण आजच्या कीर्तनाला काल्याचं तर म्हटलं जातं, पण प्रसादाचं कीर्तन म्हटलं जातं. कारण गेले 7 दिवस आपण जी काही निष्ठेने श्रद्धेने सेवा या ठिकाणी देतो आहे नामसप्ताहासाठी, तर आपण जी जी काही सेवा केली त्या सेवेचं फल आज भगवंत स्वतः आपल्याला देणार आहे. सेवेचा प्रसाद आपल्याला देणार आहे. म्हणून लाह्या मुरमुऱ्या तर आपण घरी कालूनही खाऊ शकतो, पण याच धर्ममंडपातला हा प्रसाद महत्वाचा आहे. कारण आज इथं प्रसाद काय हे अजिबात महत्वाचं नाही, पण प्रसाद देणारा कोण आहे? की प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो
आज प्रत्यक्ष प्रसाद देणारा हा माझा जगदीश्वर आहे, भगवंत आहे. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. माझ्या माय माऊल्या आहे, आपण सर्वच जण गायक वादक, आमचे गतीर दादा आहेत इकडले. माझ्यासाठी आपण सर्व नवीनच आहे बरं, माझी कधी तुमच्याशी भेट झाली नाही. गतीर दादा आम्ही जवळपास त्यांनी 3-4 वेळेला कीर्तनाच्या सेवा या त्यांच्या परिसरामध्ये घेतले, त्यामुळे आमची ओळख आहे. आज या ठिकाणी आहेत. आपणा सर्वांना धन्यवाद देते. दोन्ही मृदुंगाचार्य आहे, आपण अतिशय सुंदर वाजवता बरं. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य दोनच बोल, द्या खाना खापाना, द्या खाना खापाना. आणि काही काही तर असे वाजित आहेत, नेमकं वाजित आहेत का खाजित आहेत तेच कळत नाही. पण आपली मोठी सेवा आहे, आपण गोड वाजवता. हे मला अगदी भात शिजला का नाही हे पूर्ण भातात हात घालून बघायची गरज नसते, का शीतावर्ण भाताची परीक्षा होत असते. त्यामुळे संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी 5वी पासून संस्थेमध्ये, आणि कीर्तनाचा हा जो काळ आहे माझा 20 वर्षाचा आहे. त्यामुळं असं काही नाही की आपण नवीन आहे म्हणून आपल्याला ह्या काही गोष्टी कळत नाही. सगळं काही ज्ञात आहे. आपण सगळे जाणकार मंडळी आहात, परमार्थावरती प्रेम करणारे, अध्यात्मावरती प्रेम करणारे आपण सगळे मंडळी आहे. आमच्या हार्मोनियम वादक माऊली आहे, उत्तम साऊंड सिस्टीम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवणारी साऊंड सिस्टीम आहे. 2 चॅनल माझ्यासमोर, एक माझा कीर्तनकार आणि बाजूचा कोण आहे दादा, भक्तिनादवा. हे दोनही चॅनल या ठिकाणी आहे. मी दोन्ही दादाश्रींना मनापासून धन्यवाद देईल. आणि या नामसप्ताहाचं हे उत्सवाचं जे वातावरण आहे हे आयोजनाची दृष्टीनं एखाद्यालाच असते. सप्ताहासाठी मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायकवादक कसे असावे, कीर्तन ज्या वातावरणामध्ये होतंय त्या वातावरणाची अनुकूलता कशी असावी हे सर्व लोकांना कळत नाही. पण याचं दिव्यज्ञान या आयोजक मंडळींना आहे. एवढं गोड नियोजन आपण मंडळींनी केलं. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. अशीच नाम सप्ताहाची सेवा, कोंगाई मातेची सेवा आपल्या वारकरी मंडळाकडून, मैयाच्या मंडळाकडून घडत राहो, मैयाच्या भक्तांकडून घडत राहो ही मैयाच्या चरणी प्रार्थना करते. सेवेकरिता जी गवळण निवडली, अभंग निवडला तो माझ्या तुकोबरायांचा आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान श्रीकृष्ण कन्हैया एकीकडे जन्माला आले, पण आनंद मात्र सगळ्या गावाला झाला. महाराज सांगतात की शब्दामध्ये आनंद लिहिता येणार नाही, शब्दामध्ये याचं वर्णन करतंय. गोकुळीच्या सुखा पण अंत पार नाही लेखा. पर का आनंद झाला तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. संसारामध्ये असं होत नाही. आपल्याला वस्तुस्थिती जर पाहायचं ठरलं तर आपण एखादी वस्तू घेतली, जेवढा आनंद आपल्याला होतो तेवढाच आनंद आपल्या शेजाऱ्याला होत नाही. म्हणजे संसारामध्ये आपण हेवा देवा करत राहतो, त्याच्याकडे जादा, माझ्याकडे कमी, कुणाकडे काहीतरी जास्त झालं की आपण त्याच्यावरती जळत राहणं. परंतु संत सांगतात की अरे ही जळकी खरं तर मानवाची गेली पाहिजे. लोक खरं सांगू का, स्वतःच्या दुःखानं तर अजिबात दुःखी नाही, पण दुसऱ्याच्या सुखानं लोक आज जास्त दुःखी. आज मला राहायला घर नाही याचं मला दुःख नसतं, पण समोरचा काय एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो हे एक दुःखच आहे. आज मला फिरायला गाडी नाही याचं मला दुःख नाही, पण समोरचा काय एवढ्या मोठ्या 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो हे एक दुःखच आहे. म्हणजे आज स्वतःच्या दुःखानं लोक दुःखी नाही, समोरच्याच्या सुखानं जास्त दुःखी. आणि म्हणून ही जळकी गेली पाहिजे. आमच्या तिकडे एका व्यक्तीच्या पोटामध्ये कळ निघत होती. ते डॉक्टरकडे गेलं, म्हणलं डॉक्टर 8 दिवस झाले पोटातली कळच थांबे ना. डॉक्टर म्हणले नेमकं किती? अहो म्हणले खरंच 8 दिवसापासून, पण काय कारणापासून सुरुवात झाली सांगता येईल का नेमकं असं? त्यानं सांगितलं हो म्हणे, जेव्हापासून माझ्या शेजाऱ्यानं गाडी घेतली ना म्हणे तेव्हापासून माझ्या पोटात कळच येऊ राहिली. डॉक्टर म्हणला जेव्हा त्याची गाडी पलटी होईल तेव्हाच तो पोटातली कळ राहील म्हणले. या जळकीला कुठं औषधच नाही म्हटले माझ्याकडे. आज ही जळकी खरं तर निर्माण झाली मानवामध्ये की कुणाचा तरी हेवा देवा तो मोठा, माझ्याकडं काही नाही, ही कुठंतरी आज थांबलं पाहिजे बरं. म्हणून जळकी ही गेली पाहिजे. पण संत सांगतात अरे असं देवाच्या बाबतीत झालं नाही. अवतार एका ठिकाणी झाला पण आनंद अवघ्या गोकुळवासियांना झाला. आणि इतका आनंद झाला ती एकमेकीला म्हणतायत की किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. हरी बोल. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. बसलेले महिला मंडळ, पुरुष मंडळी, कान्हाजीच्या जन्म उत्सवाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. असं एकही नसेल का त्याची
शेतकऱ्यांची टाळी वाजवणार नाही. प्रत्येकानं एक साथ टाळी वाजवा, प्रेमानं म्हणा. रास खेळू चला, रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला काकाना आला. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. हरी बोल. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गावतालात पैंजण तरतरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड सुगालात नाचू गावतालात पैंजण तरतरले. कान दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान दिसतो उठून गोपी आल्या नटून, रास रंगाच्या रंगात न्हाला. किती सांगू मी, टाळे, टाळे, किती हा. सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हरी बोल. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. खाली बसलेले, आजूबाजूला बसलेले सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हा हात आद्यांतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. टाळी वाजवा एक साथ. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हरी बोल. आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोंघाई माता की जय. भगवंत प्रकट झाले. आनंदाला पारावर राहिला नाही. मग आनंद उत्सवामध्ये यांनी केलं काय, तर गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. पण आपल्या प्रेमानं भगवंतानं सर्वांना आपलंसं केलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. ह्या सगळ्या महिला इथल्याच एका गावातल्या. या वाते वा अतिशय गुण. एकदा टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी जोरदार. कधी कधी आम्हाला विरोध होतो बरं, महिलांनी कीर्तन करू नये, टाळं घेऊन उभं राहू नये. लोक म्हणतात ही नारदाची गादी. आमच्या गावाकडे एक भाग आहे, म्हणजे गावापासून थोडंसं अंतरावरती कीर्तन घेतलं होतं त्यांनी माझं. मला म्हटले ताई सप्ताह 8 दिवसावर आला. म्हटले ताई आमच्या सप्ताहामध्ये एक महाराज असे, त्यांचं म्हणणं असं आहे की जर या गादीवरती लेडीज उभं राहून कीर्तन करणार असेल तर मग मात्र मी कीर्तनाला येणार नाही. मग तुम्ही येता का महाराजांना बोलू. गतीर दादा मी म्हटलं हो, मी काही एवढी अधिकारी नाही त्यांनी कॅन्सल करून मी जावं, महाराजांनाच बोलवा म्हटलं. पण आल्यावर महाराजांना माझा एक प्रश्न करा, बाबा तुम्ही डायरेक्टली काय ढगातून खाली पार्सल झालात की काय, एवढा तुम्ही स्त्रीला विरोध करता. अजिबात नाही. संतांनी आम्हाला कधी नाकारलं नाही. यारे यारे लहान थोर, नारी नरांनी सगळ्यांनी आणि परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण किती गोड पावल्या खेळल्यासारखं नृत्य करतात बरं. आणि नाचायचं असेल तर कथा कीर्तनात नाचावं, नाही तर आमची आजकालची तरुण पार्टी समद्या पोरात मिलय जोरात रंगात आलया. त्या डीजे पुढं नाचून 84 लक्षणेमध्ये फिरण्यापेक्षा नाचायचं तर कथा कीर्तनात नाचा. नाचण्याचे प्रकार नाचो असतात. कीर्तनाच रंगी, नाचो कीर्तनाच रंगी, कीर्तनाच रंगी, कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाच रंगी, नाचो कीर्तनाच रंगी, नाचो कीर्तनाच रंगी,
तेरे दादासाठी क्या बात आहे, वा अतिशय गोड. महिला मंडळी खूप गोड नाचताय बरं, नृत्य करताय, पावल्या खेळताय. नाचण्याचे प्रकारच असतात. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. नाचते की इकडं ह्या खुनशीहार गावोगावी तुम्ही मान्य करा अथवा करू नका. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातात. असं 3 प्रकारचं नाचणे. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ती नाचणं तिरस्काराचं की प्रेमाचं? बोलत चला तुम्ही सगळेजण. तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. माझ्या मीराबाईंना हा परमार्थ केला. पायात घुंगर बांधावी, मेरो तो गिरीधर गोपाल दुसरं काही. माझ्या जीवनामध्ये मी दुसरं कुणाला वरलंच नाही, पण मनातून देवावरती प्रेम केलं. की लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी है दीवानी, दीवानी हो गई. मशहूर हो तेरे नाम से कहानी हो गई, मशहूर हो तेरे नाम से कहानी हो गई. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. पायामध्ये घुंगर बांधावे आणि मीराबाईने श्याम सुंदरासमोर नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. म्हणून नृत्य सुद्धा एक भक्ती सांगितली. फक्त आपला हेतू शुद्ध असला पाहिजे. गोड सगळे काही मंडळी आहे. कान्हाजीचा जन्म उत्सव झाला, अवघा व्रजवासियांना आनंद झाला. पण खरं पाहायला गेलं तर पापीचे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वांना त्रास होऊ लागला. सगळेजण माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाला शरण गेले. देवा आता खरं तर तुम्ही अवताराला आलं पाहिजे, पण भगवंतांना सांगितलं नक्कीच माझं वचन आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानव धर्मस्य तदात्मानं सृजम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुम्हा सर्वांचं रक्षण करण्याकरिता मी येईल. परंतु इकडं देवकी वसुदेवजी उपवर झाले. आपल्या सर्वांना कथा भाग माहिती. मला अगदी वेळेमध्ये थांबायचे. लग्न दोघांचं निश्चित झालं, पण कंस दुसऱ्याचा अंश, त्याचं नाव कंस. पवन रेखा त्याची आई, आणि एक वेळेला द्रुमिल नावाचा राक्षस आला. नवऱ्याचा वेश, तिच्या नवऱ्याचा वेश धारण केला, म्हणजे कंसाच्या बापाचा. आणि पवन रेखा बरोबर संग केला. अगदी थोड्याच वेळा सांगितलं की अगं मी तुझा पती नाही, पण रूप धारण करून आलेलो आहे. आणि मग तिला राग आला. ती शाप देणार, तर त्यानं सांगितलं हे बघ मला शाप देऊ नकोस, पण माझ्यापासनं तुला दिव्य बालकाची निर्मिती होईल. आणि म्हणून तो कंस जन्माला आला. दुसऱ्याचा अंश, त्याचं नाव कंस. तो जन्माला आला, दुष्ट दुराचारीपणा करू लागला. परंतु इकडं त्याची असणारी देवक राजाची कन्या देवकी उपवर झाली आणि तिचा विवाह वसुदेवांबरोबर निश्चित झाला. त्या ठिकाणी वसुदेवजी बरोबर निश्चित झाल्यानंतर आता लग्नामध्ये त्या ठिकाणी देवतांनी विचार केला, अरे हा जो कंस आहे लग्नामध्ये एवढा प्रसन्न आहे, लोकांना असं दाखवतोय की माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी एवढा प्रसन्न आहे, म्हणजे अत्यंत धार्मिक आहे, मी चांगला सद्गुणी मुलगा आहे. पण खरं तर याची वस्तुस्थितीच कळावी. तेवढ्यात वरात ज्या वेळेला निघाली, विदाईचा प्रसंग ज्या वेळेला होऊ लागला, त्यावेळेला आकाशवाणी झाली, हे दुष्टमूर्ख कंसा, ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू एवढा प्रसन्न आहे, आनंदी आहेस,
हिचाच आठवा पुत्र तुझा वध करील, वध करील, वध करील. हे शब्द ऐकल्याबरोबर रथामध्ये बसलेली देवकी त्या ठिकाणी केसाला पकडलं, खाली ओढलं आणि वसुदेवजी समोर आले. अरे का मारता? आकाशवाणीनं काय सांगितलं ऐकलं नाही? अहो हिच्या जर पुत्रापासून मृत्यू आहे तर मी हार झालेला पुत्र तुम्हाला आणून देईल. दोघांचा विवाह झाला. ज्यावेळेला कारागृहामध्ये घेऊन गेले, हातामध्ये हातकड्या, पायामध्ये बेड्या, दिवसामागे दिवस निघून गेले. त्या ठिकाणी पहिला पुत्र झाला. वसुदेवजी घेऊन निघाले. कंसानं पाहिलं, अरे अरे हिच्या जर 8व्या पुत्रापासून माझा मृत्यू आहे तर याला मी का मारू, घेऊन जा. ते घेऊन गेले. पण नारदजी आले. नारदजी म्हणले काय झालं? अहो म्हणले त्यांच्या 8व्या पुत्रापासून मग 8वाच मारायचं, हे लेकरं कशाला मारायचे? मग नारदाने एक कमळाचं फुल दाखवलं. म्हणे मोजा बरं याच्या पाकळ्या किती. मग त्यांना मोजायला चालू केले. 1 2 3 4 5 6. मला सांगा ना म्हणे 8वा कोणता आहे, 8वी कोणती? अहो असं होऊ शकतं बरं. 8वा म्हणजे हा पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. तुम्ही रेंजमध्ये बसा बरं. आणि रेंजमध्ये बसलं तर कळ. तर कधी कधी लोक रेंजमध्ये नसले का काही मेळ लागत. आणि कधी कधी टावर खालीच रेंज येत नाही, त्याला आमचा नाविलाज आहे. पण रेंजमध्ये बसलं पाहिजे. आमच्या गावातल्या आजीबाईला म्हणलं, आजीबाई आपल्या घावातले सखाराम तात्या कोमात गेली. ती म्हणे बाई आरती ताई ते मोठे लोक आहे ते कुठं जाते. म्हणजे रेंजमध्ये नसलं का असा घोटाळा होतो बरं. त्यामुळे रेंजमध्ये बसा तुम्ही. ते असं कमळाचं फुल दाखवलं आणि ते 8 पाकळ्या मोजल्या म्हणे 8वा. अहो मग तो 8वा पहिला सुद्धा होऊ शकतो. अरे तुम्ही म्हणता ते नारदजी खरंय. आणि मग पहिला मारला, दुसरा मारला, 6 मारले. 7वा योग मायेद्वारे रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. आणि अष्टम मूर्ती रूपानं भगवान परमात्मा आईच्या गर्भामध्ये प्रगट झाले. देवी देवतांना ज्या वेळेला कळालं त्यावेळेला देवी देवता स्तुती करू लागले की सत्यम व्रतम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितम च सत्य सत्यस्य सत्यामृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपन्ना. प्रभू आम्ही तुम्हाला शरण आलो. आमच्या सर्वांच्या रक्षणार्थ तुम्ही आईच्या उदरी त्या ठिकाणी प्रगट झालेला आहात. आणि मग भगवंतांना आई रडायची बरं की अरे 6 मारले, 7वा त्या ठिकाणी पोहोच केलेला आहे, पण आता हा सुद्धा मारला जाणार आहे. आईला सांगण्यासाठी भगवंताने एक दिवस चतुर्भुज रूप धारण केलं. तमद्भुतं बालकमं भूते क्षणं चतुर्भुजं शंख गदा यदायुधं. आई तू रडू नको, व्याकुळ होऊ नको. अगं जरी त्या ठिकाणी कंस मला मारणार असेल पण मी स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. आणि ज्यावेळेला आईला आशीर्वचन दिलं त्यावेळेला आईनं सांगितलं बाळा मला तुझं हे रूप नाही, मला बालरूप हवंय. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण कन्हैया अगदी छोटेसे बालक बनले. आणि बरोबर 9 महिने 9 दिवसांनी बुधवार दिवस रोहिणी नक्षत्र आणि बरोबर रात्रीच्या 12 वाजता कंसाच्या कारागृहामध्ये खल्ल प्रकाश पडला आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की. बाळ जन्माला आल्याबरोबर वडिलांना सांगितलं बाबा नंदाच्या घराला मजने येई गोकुळाला. वडिलांनी हातातल्या हातकड्या खुल्ल्या, पायातल्या बेड्या खुल्ल्या, टोपलीमध्ये कान्हाजीला घेतलं. आणि आता मात्र प्रहारेकरी झोपी गेले. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला घेऊन निघाले. यमुना दोही थड्यावरून वाहते आहे. पण ज्यावेळेला कान्हाजीला घेऊन निघाले त्यावेळेला कान्हाजीचा चरणस्पर्श यमुनेला झाल्याबरोबर यमुना मैया दुबंगली जाण्यासाठी वाट दिली. माया जन्माला आलेली तिला टोपलीमध्ये घेतलं, कृष्णाला त्या ठिकाणी काढून ठेवलं. आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैया आता मात्र यशोदे जवळ आणि देवकी जवळ मायेला घेऊन आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी मायेनं रुदन चालू केलं. तिच्या रडण्याचा आवाज ऐकला. प्रहारेकरी जागे झाले, धावत पळत गेले. कंस महाराज तुमचा 8वा जन्माला आला. हे शब्द ऐकल्याबरोबर धाड 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 कंस चालत आला. त्या मायेच्या पायाला पकडलं, गरगर 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 फिरवलं, खाली आपटून मारणार हातातून निसडली. दिव्य रथावर आरूढ झाली. त्याला सांगलं हे दुष्टमूर्ख कंसा, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर तुझं लागे वागे उपजला माझा दे, उपजला माझा दे, उपजला माझा. तुझं लागे आले उपजला माझा, उपजला माझा रे, उपजला माझा. तुझं लागी वधी उपजला मजाधी. अरे मला तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतो आहे.
आणि मग कंस भयभीत झालेला आहे. पण इकडं नंदा सुनंदा 80 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबांना पुत्र संतान नाही आणि म्हणून बातमी कळाली. यमुनेच्या किनारी नंदबाबाजी बसलेले आणि गेल्या थाली बेलनं घेऊन आणि नंदबाबाला नंदा सुनंदा म्हणू लागले. नेमकं अगोदर पाहिलं मुलगा झाला की मुलगी झाली. वा वा मुलगा झाला. थाली बेलनं घेऊन गेले. नंदबाबाला म्हणतात, नंदबाबा बधाई हो, आपको लाला भयो हे. नंदबाबा आनंदी झाले. यमुनेमध्ये स्नान केलं, सुंदर वस्त्र परिधान केले, नटले तटले सजले दजले आणि अंगणामध्ये आले आणि सगळ्या गवळणी एकमेकीला म्हणू लागल्या की गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावते धावते के पुढे, धावती धावती की पुढे, वाटी वाटीत सुलटा वडे, वाटी सुलटा वडे. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. आनंदानं सगळेजण एकमेकाला सांगू लागल्या गवळणी की गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. सगळ्या जणी आल्या आणि म्हणतात की बाई चला हो बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया, गुढी तोरणे लावा ग, गावाला साऱ्या सजवा ग, बाई चला ग नंदवाड्यात जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. मला वेळ सांगा बरं, नाही तर म्हणताना आली तर आली, उशिराम भलतं एवढायचं काम चाललं याचं. हा? सांगा ना सांगा ना, 10 मिनिटं करू का 15 मिनिटं करू? 1 तास हो द्या. नाही एवढा वेळ घेणार नाही. मला समजतं तुम्ही जरी सगळी इच्छुक असले पण ही मंडळी जरा बसू बसू वैतागली असतील. अगदी थोड्या वेळात आपल्याला थांबायचंय बरं. तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. अगदी थोड्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत मी हा अभंगाचा गवळणीचा भाव पोहोचवणार आहे. अतिशय आनंद गोकुळवासियांना झाला आणि याच गोकुळवासियांचा आनंद आज महाराज अभंगामध्ये प्रस्तुत करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. माझे गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये बालपणापासून संकट आहे. परमार्थ करणाऱ्याच्या जीवनामध्ये संकट आले की आम्ही खचून जातो. काय देवा देव करता खेळ लागला. आणि जो कधी भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही ना, तुम्ही पहा त्याच्या जीवनामध्ये सुखामागं सुख येईल, सुखामागं सुख येईल, सुखामागं सुख. आणि जो करतो ना त्याच्या जीवनामध्ये दुःखामागं दुःख, दुःखामागं दुःख. जो करतो ना तो न करणारा करणाऱ्याला म्हणत असतो का रे देव करता खेळ लागला. मी पाय कधी भजन नाही, कीर्तन नाही, टाळ नाही, पखवाज नाही, पेटी नाही, आपला काही संबंधच नाही देवाचा आपला ना. आपण किती सुखी. पण तू एवढा रात्रंदिवस परमार्थ करतो, बायको तरी मरण, पोरग तरी मरण, बोरचं पाणी तरी जाईन, काय उपयोग काय परमार्थ करून. त्यावेळेला करणारा खचतो बरं. पण हे तू म्हणतो ते खरं आहे राव. म्हणजे मी एवढं चांगलं करतो तरी माझ्या जीवनात दुःखामागं दुःख आहे, आणि तू वाईट करतो तरी तुझ्या जीवनामध्ये सुखामागं सुख. तुम्ही लक्ष द्या बरं. आज जे आपण चांगलं वागतो, वाईट वागतो, आज जर आपलं चांगलं करून जर वाईट होत असेल तर समजायचं याचा परिणाम याच्या अगोदर कुणाचं तरी आपण वाईट केलंय, त्याचा परिणाम सध्या मी भोगतोय. पण आज जे चांगलं करतोय याचा परिणाम मला पुढे भोगायला भेटणार आहे. पण आज एखादा वाईट करून जर सुखी असेल त्यानं समजवायचं याच्या अगोदर मी कुणाचं तरी चांगलं केलंय, त्याचा परिणाम मी सध्या भोगतोय. पण आज जे वाईट करतोय ना, एक ना एक दिवस मला भोगावं लागणार. कर्म देवादिकांच्या बापाला चुकलं नाही हो. तुमच्या आमच्या सारख्यांची काय कथा आहे. कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म चुकलं नाही कुणाला. आणि म्हणून कधी कधी जीवनामध्ये संकट आल्यावर खचून जात असताना, आणि मला असं वाटतं परीक्षा त्यांची असते की जे शाळेत जातात. घरी राहणाऱ्याची कधी परीक्षा नसते. म्हणून जे भगवत भक्तीच्या मार्गावर भगवंत परीक्षा घेत असतो. खरं हे जे येणारं भाविक हे कच्चं आहे की पक्क आहे.
म्हणून ही संकट भगवान देत असतो बरं. त्यामुळे खचायचं नाही, देवाच्या चरित्राकडे पाहून कधीतरी शिकायचं. अरे एवढे संकट अगदी बालवयामध्ये यावे. पुतना आली, लगेच जन्म झाला की 7-8 दिवसांनी मारण्यासाठी, आणि बालक मारत मारत आली. कारण कंसाला तिनं सांगितलं, कंसानं सभाच घेतली होती, माझा 8वा वैरी जन्माला आला, कोण मारणार? पुतना म्हटली, मी आहे ना समर्थ, कशी जाणार? स्तनामध्ये विष भरलं पुतनेनं आणि पुतना आली, बालक मारत मारत आली आणि नंदवाड्यामध्ये आली आणि यशोदेला म्हणते, अय यशोदे, कुठे आहे कृष्ण? म्हणे, कोण ग बाई तू? म्हणे, तू मला ओळखलं नाही? अगं मी तुला कधी पाहिलंच नाही. म्हणे, मी तुझी बहीण आहे. मग ही तू माझी बहीण हे मला कसं माहित नाही? म्हणे, तुझ्या लग्नालाच मला यायचं होतं, पण नवऱ्यानं त्यावेळेला येऊ दिलं नाही. मग आता कशी आली? म्हणे, आता नवरा माझ्या मुठीत ग, त्यामुळं आले बघ. म्हणे, बरं मग मला कृष्णाला पाहायचे. तिला वाटलं बाई नवकी बाई येईन, कसं आपल्या लेकराला द्यावं. ती म्हणजे अगं झोपलाय तो. कृष्ण म्हणला, पहिलंच गिऱ्हाईक सोडायचं कशाला? त्यानं जोरानं रडायला चालू. ते देखून काना दूध मागे, दूध मागे, ते देखून काना दूध मागे. ते कोणी काना दूध मागे, तेथे दे म्हणे काना, दूध मागे. हे विष भरून स्तन निघाली पुतना, ते देखून काना दूध मागे, ते देखून काना दूध मागे, ते देखून काना दूध मागे. असा नियम धरून बॉम्ब टाकावं, असा अचानक नका टाकून, आम्हाला धक्का बसला नाही. विष भरून स्तन निघाली पुतना. मी एकटीच नाही डचकले, बरेच जण डचकले. मला काय झालं हो इतक्या अचानक? एक तर मला उशीर झाला. बाईक घेऊन टाकला होता ना त्याच्यामुळे. विष भरून स्तन निघाली पुतना, तिथे देखून कान्हा दूध मागे. यशोदा मैया आणि कृष्ण कन्हैया ज्या वेळेला बसले आणि तिथे समवेत आलेली पुतना सुद्धा आहे. बराच वेळ झाला कृष्णाला घेऊन बसली यशोदा. कृष्ण झोपी गेल्यासारखं झाला. आता ही काय उठायचं नाव घे ना. मग तिनं पाळण्यात टाकलं आणि घरी एखादा माणूस आला जर जात नसला ना, आपल्याकडे हे सोपा उपाय, उठायचं ना आपल्या कामाला. ते वैताग बन, एखादा हाटोद्या असला तो म्हणतो तुमचे कामं उरकून घ्या, मी तोवर थांबवतो. म्हणजे त्याला जाण्याची चिंताच नसते. तशी ही पुतना होती, ही कामाला गेली आणि मग हिनं पाळण्यामध्ये झोपलेल्या कृष्ण कन्हैयाला वरती घेतलं. बरं ऐका, लक्ष देऊन ऐका, मला तुम्हाला भाव सांगायचा. अनेक काल्याची कीर्तनं तुम्ही ऐकली असतील, पण तुम्हाला एक तात्विक भाव मला या कथेचा तुम्हाला सांगायचंय. श्रीकृष्ण कन्हैयाला पाळण्यातून बाहेर काढलं, मांडीवरती घेतलं कृष्णाला. पण ऐका ना, डायरेक्टली तिनं पाजायला सुरुवात नाही केली. अगोदर रडली पुतना. पुतना म्हटली, बाळा खरं तर आज मी इथे आली असेल तर कृष्णा, मी आज मरण्यासाठी नाही आले, मी आज तरण्यासाठी आले. आणि बाळाला ज्या वेळेला पाजायला सुरुवात केली ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण कन्हैया जागरूकता झाली. मी आले इथं बाळाला पाजण्यासाठी, मला माझं काम करावं लागेल, मला याच्या हातानं तरायचंय. पण स्तन ज्या वेळेला मुखामध्ये दिलं त्यावेळेला भगवंतानं डोळे झाकले. कान्हाजीनं डोळे का झाकली याचं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आहे. कुणाचं खरं तर शास्त्रामध्ये काही काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, भगवंतानं डोळे झाकले. देवाला सांगायचे की विष पचवण्याचं सामर्थ्य माझे भगवान शिवांचं आहे आणि म्हणून देवाला प्रार्थना करत होता, म्हणून डोळे झाकले. खरं तर कडवा औषध आहे, मी जर डोळे उघडे ठेवून पिलो तर निडर बालक म्हणून ही मला पाजणार नाही, म्हणून डोळे झाकले. कारण सांगितलं जातं डोळे का झाकले, जर ही दूध पाजण्याचं काम करते, ही आईचं काम करते, तर मीला कोणता मोक्ष देऊ, म्हणून भगवंतानं डोळे झाकले. डोळे झाकले, भगवान परमात्मा दूध पिऊ लागले. नंतर विष प्राशन केलं, नंतर रक्तरेत प्राशन केले, नंतर आता पंचप्राण प्राशन करायला घाबरली महाराज पुतना. आणि पुतना शरीर घेऊन निघाली कोपलचं आणि कृष्णाला म्हणते, अय कृष्णा, कृष्णा मला सोड, कृष्णा मला सोड. कृष्णाने सांगितलं, मावशी मी एक तर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर एवढं मोठं आगडबम तिचं शरीर धडाम दिवशी त्या मथुरेच्या परिसरामध्ये पडलेलं आहे. नंद बाबांना त्या ठिकाणी कर देऊन कंसाला कर देऊन आले आणि ते आवाज ऐकला शरीराचा आणि धाड धाड शरीर पेटतंय आणि तिच्या शरीरातून सुगंध येत होता. हे नंद बाबांना पाहिलं
आणि कृष्ण पाहतात तर त्या ठिकाणी वरती बसलेला आहे, पण सगळ्यांनी प्रयत्नानं खाली काढलं, शरीराला आग लावून दिली आणि त्याचा सुगंध नंदबाबापर्यंत पोहोचला. पण माझ्या लेकराला कुणाचं काही दृष्ट होऊ नये, काही लेकराला बरं वाईट होऊ नये, यासाठी मैयानं कृष्णाला घ्यावं. आणि नुसतं घेऊ नये तर असे काही संकट त्याच्यावरती आले की पहिलं गोमूत्रानं आणि गाईच्या शेणानं स्नान घालावं. परंतु कृष्ण त्या ठिकाणी प्रयास केला, रडायचं थांबेना. यशोदेनं त्या ठिकाणी शांत करण्याचा प्रयास केला, पण त्याच्यानंतर कान्हाजी स्नान घातल्यानंतर शांत झाले. पण त्याच्यानंतर पुन्हा माझे भोले बाबा कृष्ण कन्हैयाला भेटण्यासाठी आले आणि आल्याबरोबर यशोदेला म्हणते, अय यशोदे, कुठे तुझा कृष्ण? ते जोगी रूप पाहिलं म्हणे. बाबा काय द्यायचं तुम्हाला? म्हणे द्यायचं बियाची भाषा नाही, मी तुझ्या कृष्णाला पाहायला नाही. आत्ताच पुतना नाटक करून आली, माझ्या बाळाला घेऊन गेली. एवढं मोठं तिचं आगडबम शरीर, 21 किलोमीटर अंतराचं तिचं शरीर, कसं तरी शिडी लावून माझ्या बाळाला आम्ही काढलं. मी तुम्हाला माझ्या बाळाला देणार नाही. म्हणे बाई मी त्यालाच घेतल्याशिवाय पाहिल्याशिवाय जाणार नाही. कदंब वृक्षाच्या झाडाखाली बसले आम प्रार्थना करतायत की प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो, प्रभू आप मिलो. भगवंताची प्रार्थना करतात, पण देव म्हणले मी लहान आहे, मला जायचंय भगवान शंकरांना भेटायला, पण आई मला भोले बाबाला भेटायला जाऊ देणार नाही. मग बालकाचं काम काय? भगवंतानं रडायला चालू केलं. रडणं थांबेना. यशोदा प्रयास करते की या कृष्णाला, या कान्हाला दृष्ट कशी झाली, तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. लिंबू नारळ उतरून टाकते, बाळाची माझ्या दृष्ट काढते. या कृष्णाला, या कान्हाला, या कृष्णाला, या कान्हाला दृष्ट कशी झाली, तापलई आली हरिला, तापलई आली, तापलई आली हरिला, तापलई आली. प्रयास केला, रडायचं थांबेना. वृद्ध गवळणी बोलून आणल्या, बाई बघा बरं याला काय झालं, हा रडायचं थांबेना. मग त्यांनी दृष्ट काढण्यासाठी हातामध्ये झाडू घेतला, कोणी पदर घेतला. काढताना तुम्ही आल्या गेल्याची कोण एमेल असंच म्हणता का? दृष्ट काढू लागले, पण तरी ते काय रडायचं थांबेना. त्या वृद्ध म्हणले, बाई आम्ही अशी कडक दृष्ट काढितो, किती जरी लेकराला दृष्ट झाले की लेकरू रडायचं बंदच झालं पाहिजे, पण याला दृष्ट नाही झाली ग यशोदे. कुणी आलं होतं का इथं? हो, मसनजोगी भर वेश धारण करून आला, गळ्यात सापे, आणि मला भीतीच वाटली बघा त्याची. कुठं येतो? त्या कदंब वृक्षाच्या झाडाखाली बसलेला. ह्या वृद्ध गवळणी गेले. म्हणे, का हो बाबा, कुठून आले तुम्ही? बाबांनी पत्ता सांगितला. लेकरांना जर बाहेरचं काही झालं कळतं, चांगलं कळतं म्हणे, मला आणू का आमच्या कृष्णाला? यशोदा म्हणे, अगं चल चल, त्या बाबाला कळतं. ते म्हसन जोग्यालाकडं मी पोरगण येणार नाही म्हणले. म्हणे मग रडू द्यायचं का? मग घेऊन गेली आणि बाबाला पाहून असं मनात भीतीच होती बरं. आता पहिल्यांदा पुतना येऊन गेली, मग असं दुरून दाखवलं. बाबा बघा बरं याला काय झालं. बाबा म्हणले त्याला माझ्याकडे द्या, डॉक्टरला चेक करावं लागतं. आणि दवाखान्यात गेलो तुम्ही पहा बरं, डॉक्टर व्हावं तर नाही व्हा पालते, इथं चेक करते तिथं चेक करते, आणि मग पेशंटला विचारते काय झालं तुम्हाला, म्हणजे इतक्या लोक काय चेक केलं तुम्ही? तसं ते म्हणे पेशंटला चेक करावं लागेल ना, याला नेमकं झालं काय. तसं बराच प्रयास केला, पण यशोदा काय द्यायला त्या. बाकीच्या वृद्ध गवळण म्हणले, मग तू तुझं लेकरू बघून घे. मग बाबाच्या हातात दिलं आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला ज्या वेळेला शंभूने हातामध्ये घेतलं, शिवजींनी हातामध्ये घेतल्याबरोबर भगवान शिवजी हसू लागले. भगवान कृष्ण कन्हैया हसू लागले की नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, हो आंखें अलग जगाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, भोलेनाथ भोलेनाथ. भगवान शिवांचं आणि त्या ठिकाणी हरीचं दर्शन त्या ठिकाणी एकमेकांना झालं. भगवान परमात्मावरती संकटामागे संकट. भगवान आता 5 वर्षाचे झाले. भगवंत रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रांगत एका गवळणीच्या घरी गेले. सुरुवातीपासूनच हे लिहिला बरं.
रांगत गवळणीच्या घरी गेले. बाई काय काढलं ही दारामध्ये? म्हणे बाबा रांगोळी काढली, लई सुंदर काढली, बघ ना म्हणे कसे कलर भरले, कशी डिझाईन तयार केली. आणि ती रांगोळी ठेवायला घरात गेली तोपर्यंत कान्हाजीनं त्या रांगोळीवरती अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. आणि येऊन पाहते तर बाई रांगोळी नाही, रांगोळी तर नदीला जाऊन मिळाली. गोपालजींच्या ह्या खोड्या बालपणापासून सुरुवात झाल्या. आता मात्र भगवंत 10-11 वर्षाचे झाले, अष्टम वर्षाच्या पुढे गेले. त्यावेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो तुमची तब्येती एवढे सुरकुटले रे, काही खाता का नाही? म्हणे देवा घरी खूप आहे, पण आमच्या ढेरीला नाही देते, डेरीला घालतात म्हणे. मग हे करा, आता उद्यापासून माझ्याबरोबर चला एक मंडळ स्थापन केलं, चोर विद्या प्रशिक्षण मंडळ, आणि त्यांना शिक्षण दिलं कसं चोरी करायची, काय करायचं, पकडल्यावर काय करायचं. म्हणे मग देवाला सांगितलं, देवानं सांगितलं बघा उद्या आपल्याला चोरी करायला जायचं. म्हणे देवा सामान कोयते कुराडे अय म्हणले, आपल्याला काय मर्डर नाही करायचे. मग काय, सराटे आणा, वस्त्र गाळू माती आणा, सगळे काही सामान सांगितलं. आणि गोपाळ म्हणले देवा हे सराटे कशाला रे? म्हणले अरे एखाद्या गवळणीच्या घरी गेलो आणि चोरी करता करता जर ती गवळण जागी झाली आणि ती जर आपल्या पाठीमागं निघाली लागली तर आपण तिच्या अंगणात हे सराटे टाकून द्यायचे, पायाला टोचतील तोपर्यंत आपण पळून जायचं. एक जण गोपाळ हुशार होता, म्हणलं करे देवा ती जर चप्पल घालून आली तर? भगवान म्हणले ती जर चप्पल घालून आली तर ही जी वस्त्र गाळी माती त्यांच्या डोळ्यात फेकायची पळून जायचं. तो तिसरा म्हणला देवा ती जर चष्मा घालून आली तर? देव मला चष्मा चपला घालूस तोपर्यंत तुम्ही काय झोपा काढताल का, आपण पळून जायचं. युक्ती मागं युक्ती त्या ठिकाणी ठरल्या गेल्या. चोरी करायला गेले, हार ठिकाणी जावं, काही ना काही दही दूध तूप लोण्याची चोरी करावी. पण शास्त्र असं सांगतं चोरीच्या माध्यमातनं भगवंतानं गोपिकांचं चित्त चोरलं. खरं तर ही फक्त लीला आहे, पण चला आपण ती चोरी भगवंतानं केली. पहिली आली धावत, याने गबाय काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, दुहीसी गाठ देवणी गाठ, बाई कोणासी सुटे ना यशोदे बाळ तुझा ताणा. दुसरी आली धावत, याने गबाय काय केली मात, मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा ताणा. तिसरी सांगू लागली, अगं बाई हे घरला आलं, दुपारच्या 12ला सारे वासरं सोडून दिले. म्हणले मग सांगायचं ना बांधून टाक. म्हटले तर मला म्हणलं तुझे वासरं बांधायला मी काय तुझ्या हाताखालचा नोकर आहे का? बाई आता स्तब्ध झाली. 5वी म्हणली अय बाई, अगं म्हणे मग तुझ्या घरी तर दही नाही दूध नाही तूप नाही, तू कशाला आली? ती म्हणे अगं हे माझ्या घरला आलं आणि माझी पोरगी कॉटच्या कडेला झोपेल होती आणि तिचे भले लांब केस होते. म्हणला यानं त्या कॉटला तिची विणी बांधली आणि जोऱ्यानं तिच्या कानात म्हणला भूत भूत, म्हणलं कीच पळून गेलं. माझी पोरगी आई भूत आई भूत. मग मी पाहिलं होतं बाई ते नंदाचं पूत आहे, भूत भीत नाही. अशा गवळणी येऊन सांगू लागल्या महाराज. त्या गवळणींकडे पाहायचा, आईकडे तिरच्या नजरेनं पाहायचं. आईनं विचारलं का रे कृष्णा हे सांगतायत हे खरं आहे? आईनं कृष्णानं सांगितलं अजिबात नाही, ह्या सगळं खोटं बोलतात आई, मी असं काहीच केलं नाही. आई म्हणते का ग माझ्या लेकराचं घराणं सांगायला येतं, पण तू कसं आहे सांगू का? की बाळ सगुणा गुणाचे तान हे ग बाळ दिसते गोजिरवाणे. आईनं स्वतःचा 7-12 ठेवून दिला आणि त्यांचा 7-12 ओपन केला. तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही मोठ्या ढाल गाजा गे. यशोदेला ज्यावेळेला हे शब्द ऐकले त्या गवळणींनी, तिने हिला सांगायला आलो, हिनं आपलंच उचकायला चालू केलं. म्हणे आता घरानं सांगण्यानं कृष्णाला म्हणलं हे कृष्णा तू फक्त उद्या येऊनच दाखव म्हणले, मग तुझ्या आईला तुला दाखवते. तो बाकीच्या गोपाळांना म्हणलं हे हिच्या घरचा पत्ता लिहून घ्या रे, हिनं बोलवलं आपल्याला. आज सगळ्याच गोपाळांना सांगितलं चला. ती बिचारी रात्रभर दही दूध तूप लोणी असे मटकी ठेवले आणि अशी दारातच काठी घेऊन बसलेली. पण हा कृष्ण आहे तिथं गेला. सगळ्या गोपाळ म्हणले झाका डोळे, सगळ्यांनी डोळे झाकले सगळे आतमध्ये आणि सगळ्यांनी दही दूध तूप लोणी खाल्लं, झाका डोळे, सगळे बाहेर. हिने त्याला असं वाटलं हिला न जाणू भूताची शंका येऊ नये म्हणून येता येता म्हणतो आत्याबाई येतो बरं का मी. बाई म्हणे रात्र झाली, डोळे पुढीत बसले. कुठं होता रे तू? म्हणे आत्या मी आतही आणि मी बाहेरही. तिला भलता राग आला, अशी काठी गेली दन 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 त्याच्या पाठी बरं भली जाडी जुडी, तिला पळता येईना त्याच्या मागे. 1 तासभर पळली. कृष्णाला वाटलं हिचा आती पारा चढला तर आपला अवघड होईल. स्वतः थांबून घेतलं. तिनं गपकन हाताला पकडलं ना, आता तुला सोडायची नाही. आईकडे गेले तर आई म्हणती महापोरग असं नाही महापोरग तसं नाही, आता तुझ्या आईच्याच हातात देणार. ते म्हणलं आत्या काय हरकत नाही, तुम्ही एवढ्या जाड जुड मा एवढा हात एवढा कचकटून नका ना पकडू, थोडा डिल्ला सोडा ना. जमणारच नाही म्हणे, आता तुला तुझ्याच आईच्या ताब्यात देते. मग असं चौकातून निघाल्यावर
तिचा नवरा त्या चौकात उभा होता. म्हणला मामा अहो हिला सांगा ना म्हणे एवढा हात मागच कुठून पकडला लई त्रास होऊ राहिला बघा. तिला एकच सांगा फक्त हा हात सोड आणि हा हात धर. मी बाकी काहीच म्हणत नाही म्हण तुम्हाला, मला माहिती तिनं मला पकडलं आणि ती घेऊनच जाणार आहे. ते काय रे लेकराच्या तुम्ही तर अजिबात मध्ये बोलायचं नाही म्हणे आमच्या. मग ते आपलं मध्यस्थी करायला आलं. ते काय म्हणे हा हात सोडा आणि हा हात धरायला लावा. आता या बिचाऱ्याला वाटलं दया, त्यानं आपला हात सोडला, पण कृष्णाने स्वतःचा काढून घेतला, नवऱ्याचाच हात तिच्या हातात दिला. आणि दिल्यानंतर अशी जोऱ्या जोऱ्या तन तन दन दन पायता आदळीतच निघाली. यशोदेला घरानं सांगायला गेले तर म्हणती महापोरग असं नाही, महापोरग तसं नाही ना, आता तिच्याच हातात देणार. ते म्हणे अगं मी आहे. ती म्हणे हा मला माहिती ना काळ्या तूच आहे म्हणून. आणि पोहोचले महाराज यशोदा मैयाच्या. तोपर्यंत कान्हाजी घरला जाऊन पळत गेले आणि म्हणले आई आई अगं आता मी गावात गेलतो, एका बाईनं तर तिच्या नवऱ्याचाच हात धरला, नुसती फरफडीतच ओढीत घेऊन येऊ राहिली बघ. ते म्हणतो अगं मी आहे. ही म्हणते हा काळ्या मला माहिती ना तूच आहे. अशी नुसती ओढीतच घेऊन येऊ राहिली. आईनं विचारलं कृष्णा तू आई आपण तर घरच सोडित नाही ना, असं काही झालं काही पाहिलं का लगेच घरला पळून येतो म्हणे मी. यशोदा म्हणली जाऊ दे काही जरी झालं मी गवळणील काय म्हणलं मला साक्ष आणून द्या मग मी मान्य करील, माझाच कृष्ण खोड्या करतो. आणि ती आली जरा अशी जोमात भलती रागवली होती, तापलीच ना महाराज. तिला वाटलं आता प्रत्यक्ष सबूत माझ्या हाताला ना, असं जोऱ्यात आवाज जरा मनातूनच यशोदे म्हणले थांब थांब आले. चुलीवरचं दूध बाजूला केलं आणि कृष्ण म्हणे कृष्ण थांबर मी आले. नाही आई मला घे म्हणे. म्हणे चल धर हाताला बिताला नाही करोड घे म्हणे. आता करोड घेतलं आणि समोर आली. त्या गवळणीनं पाहिलं बाई ज्याचं घरानं घेऊन आली ते तर तिच्या कडेवर आहे. मग माझ्या हाताला कोण आहे पाहिलं तर स्वतःचा नवरा. आणि मग अगं आरतीताईचं काल्याचं कीर्तन येते का काल्याचे कीर्तन. एवढी लाजून चक्काचूर झाली. सांगायचं तात्पर्य भगवंताच्या ह्या लिलाय. आईनं त्या ठिकाणी गणपती बाप्पानं त्या ठिकाणी खोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पाला नवस केला. कृष्णानं खोड्या करू नये म्हणून गणपतीला नवस केला. हे कृष्णा गणपती बाप्पा माझा कृष्णानं खोड्या करू नये, नाही केल्या तर मी एक हराभर मोदक तुला वाहील. एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती ती आली यशोदेसी. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला गणपती बाप्पा भेटले म्हणे अरे 1 महिना तर चान्स दे, होऊ दे मा कुठं तरी पूजा पाठ. 1 महिना खोडी केली नाही आणि हराभर मोदक केले आणि गणपती बाप्पा पुढे नेले. नेल्यानंतर गणपती बाप्पानं त्या ठिकाणी पाहिले वा आज मला एवढा मोठा प्रसाद. पण कृष्णाला कुठं सहन होतंय. आई म्हणली थांब रे मी काडीची पेटी घेऊन येते. तोपर्यंत यानं मोदक गणपती बाप्पाला म्हणलं ऐ सांग बरं नवस कोणाचा केला. म्हणे मा म्हणजे तुझा. आणि हे मोदक कोणाला म्हणे मला. म्हणजे मी खोड्या बंद करायच्या नैवेद्य तुला असं कसं रे. म्हणे मी खाऊ का यातले. ते म्हणे नाही मी आईला सांगून देईन तुझ्या. तो म्हणला जर साक्षीदारच खल्लास केला तर सांगलच कोण. त्यानं गणपतीच खाऊन घेतला. आणि आई आली आणि म्हणली अरे कृष्णा आरती पेटवली चालू केल्यावर पाहिलं तर समोर गणपतीच नाही. आणि हा कोपऱ्यात असा दूर 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 करत बसलेला आहे. आई म्हणली कृष्णा अरे गणपती. अगं आई भल्या मोठ्या डिरीचा आला म्हणे एवढ्या एवढ्या उंदरावर बसून आणि यानं अख्खे मोदक खाल्ले आणि इथून पळून गेला बघ. आईला राग आला कृष्णा तुझं तोंड प्रलंबित कर बरं. तोंड प्रलंबित केलं तर 14 भुवनांचं दर्शन यशोदा मैयाला झालं. झाड पहाड पाणी जमीन हे सगळं काही दिसलं, घाबरून गेली आणि पुन्हा मायेचा पदर टाकला. अरे कृष्णा तुझ्या तोंडात. अगं आई असं तोंडात कुठं हसतं का. मायेचा पदर कान्हाजीनं टाकू एवढ्या लिहिला. आता आई म्हणली घरात त्रास बाहेर त्रास, आता तुला एक करावं लागेल. शाळेत जायचंय तुला पण कोणत्या की अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या. हो अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ राणात या. चला गोपाळांनो आपली शाळा आपल्याला जावं लागेल. सगळेजण शाळेत निघाले.
गौमातेला चारण्यासाठी. पण ऐका, कान्हाजी कधीहीच गौमातेला घेऊन जाताना चप्पल घालून गेले नाही. माझी गौमाता जर नंग्या पावलानं जात असेल तर मी सुद्धा गायीकडे जात असताना चप्पल धारण करणार नाही. किती प्रेम. आणि आज त्या गौमातेची कुठंतरी कत्तल होते. त्यांना त्या ठिकाणी मांस विक्रीसाठी विकल्या जातं. खरं तर ही खेदाची बाब आहे बरं. परंतु गौमातेचा असा विक्रय करू नका, गौमातेची अवहेलना करू नका. तिच्यामध्ये 33 कोटी देवता आहे. आपल्याच्यानं नाही शक्य झालं गाई पाळणं, तिला सांभाळणं, तर वृद्ध झाली तिला खाऊ पिऊ घालू नका. नसेल आपली इच्छा, पण कसाबाला मात्र गाई विकू नका. कान्हाजीचं एवढं प्रेम गौमातेवरती आहे. गौमातेला चारत असताना त्या वनामध्ये भगवंत पोहोचले. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आपल्याला काला करायचंय. सगळेजण आनंदानं या ठिकाणी काला करण्यासाठी या, पण कसं, शिदोरी आपापली घेऊन या. पण माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाये, चोरून या माये नवनीता नावे. प्रत्येक गोपाळ आपापली शिदोरी घेऊन आले. पण एक मधुमंगल होता. असताना कधी कधी मित्रमंडळी श्रीमंत जरी असले तर एखादा गरीब असतो. गरीब आणि श्रीमंती हे 2 वर्ग आहे बरं का. दादा बाबा काका ताई माई. श्रीमंत आणि गरिबी हे समाजामध्ये 2 वर्ग आहे. पण या दोनही वर्गात फरक मात्र अजिबात नसतो. गरीब आणि श्रीमंत हे 2 वर्ग आहे, पण फरक दोन्ही वर्गात मात्र अजिबात नसतो. तुम्हाला श्रीमंतीतला आणि गरिबीतला फरक सांगते. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. एखाद्या कार्यक्रमाला चाललो तर गरिबाकडे प्रश्न चाललो तर खरं पण अंगावरती काय घालू, श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातला कोणता घालू यामध्ये ती कन्फ्यूज आहे. कधी कधी गरिबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे, श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्ये ते कन्फ्यूज आहे. म्हणून परिस्थिती खरं तर गरिबी आणि श्रीमंती ही ऊन सावलीचा खेळ आहे, पण भगवंतानं मात्र गोपाळांमध्ये कधी भेदभाव केला नाही. मधुमंगल फार गरीब होता. घरी गेला, आई पुरणमासी, त्याच्या आईचं नाव, आई मला काहीतरी खायला दे ग. आई म्हणली, बाळा आपण फार गरीब आहे रे राजा, काहीच नाही घरामध्ये. शिळं दही होतं, दिलं. कान्हाजीसाठी दही घेऊन आला, पण कुठंतरी लाज वाटली. बाकीच्यांची एवढी सुंदर पदार्थ, माझं दही, भगवान हसेल मला. एका झाडाच्या आड उभं राहून ते दही गिळंकृत करू लागला. विचारलं देवणारे मधुमंगल, आणि गट गट आवाज आला आणि भगवान सामोरे गेले. शेवटचा घोट मधुमंगलच्या मुखामध्ये राहिलेला आहे. देवानं आपलं मुख प्रलंबित केलं आणि या मधुमंगलानं आपल्या तोंडातली गुळणी माझ्या श्यामसुंदराच्या तोंडात टाकली. आणि भगवंतानं इतकं प्रेम भगवंत भक्तावरती करतो बरं. अवहेलना भक्ताची कधी करत नाही. प्रसंग येईल त्यावेळेला प्रसंगासाठी उभं राहतो. पण आज शिकवलं सगळ्यांना, या शिदोरी घेऊन या. सगळे शिदोरी घेऊन आले आणि भगवंतानं सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या. आणि एकत्र केल्याबरोबर भगवान परमात्मा आता त्या बरेच खेळ खेळले. खांदी बहार पोटी भूक काय खेळी याची सुख. ताई तुम्ही वेळ केला, आता कीर्तनात आम्हाला काही सुख वाटे ना, त्यामुळं आता थांबायचं आहे आपल्याला. त्यामुळं सगळ्या गोपाळांना सांगितलं, खांदी बहार पोटी भूक काय खेळ याची सुख. आता खेळण्यामध्ये आनंद नाही, कीर्तन श्रवणामध्ये आनंद नाही. आता वेळ झाला ना, मग काय करा. आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा सगळ्यांचा प्रसाद एकत्र करून सगळ्यांच्या मुखारविंदामध्ये घास भरवत आहेत. विभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामई पाणो मसृण कवलम तत्फलम निंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासेनर्वभि स्वैहि स्वर्गे लोकमिषति भुभुजे यज्ञभूक बालकिली बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, कोंघाई माता की जय. जय विढोबा रखुमाई. एक साथ हरि जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि जय ताड़ी बाजू
गोकुळीच्या सुकांत पारण आहे लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. काल्याच्या हरी कीर्तनासाठी अत्यंत सुंदर गवळण या अभंग या ठिकाणी आपण निवडली. कोंगाई मातेनं ज्याप्रमाणे बुद्धी दिली, भगवंतानं ज्याप्रमाणे बुद्धी दिली, त्याप्रमाणे अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केला. थोडा वेळ फक्त शांतता ठेवा, अगदी 2 मिनिटं. आज या हरी कीर्तनासाठी आपण सर्व गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय तोलामोलाची साथ आपणा सर्वांनी दिली, मनापासून सर्वांना धन्यवाद. कथा कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून येण्याची ताकद यांच्यामध्ये. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गबाळा. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर आमच्या नशिबी डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेले, फिजा उडालेले. आपण एक म्हणून त्यांनी मागं तिसरंच म्हणू. एकदा मी काल्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठी मागं जरा बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बरं बोलू द्या कोणाला, पण म्हणा काहीतरी आता. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटी ते. तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांनी शब्दसुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसवले. पण खरंच कीर्तना साथीदारांची गरज आहे. अगदी गोड गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांनी अतिशय सुंदर साथ दिली, सर्वांना धन्यवाद. हार्मोनियम वादक माऊली, तुम्ही पण सुंदर वाजवता बरं. माझे हार्मोनियम तयार आहे ना, त्यामुळे मला वाजवणारा तितक्याच तयारीचा महत्त्वाचा आहे. नाही तर कधी मी कोमल म्हणावून तुम्ही शुद्धचं बटन दाबून धरावं, म्हणजे माझं उकदन तुमचं जातं. नॉलेज पाहिजे. मी एकदा अशाच एका वादकाला म्हणलं द्या बरं काळी 2, त्यांनी 2 बटणं काढले आणि माझ्याकडे आणून दिले. अहो म्हणलं खायचे का मला आता ते. पण नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. पण खरंच आपण सगळे सोजवण मंडळी आहात. खूप मोलाची साथ आज या ठिकाणी होती. पुनश्च मला येण्यासाठी उशीर झाला, वेळेत मी पोहोचू शकले नाही. खूप दूरचा प्रवास. श्रीरामपूरपासूनही माझं गाव 15 किलोमीटर पुढे, आणि एवढ्या वेळेत कथा संपवली. पण खरं सांगू का, मला ही दिंडोरी ही माहिती नव्हतं. तारखा घेताना असं कधी कधी होतं ना, फक्त नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, मग ते जिल्ह्यात नेमकं गाव अलीकडे की पलीकडे हे निदर्शनास येत नाही. आज माझ्याकडून ती चूकच होऊन गेली असं म्हणावं लागेल. कारण काय होतं ना, तुम्ही इथं आम्ही येणारे प्रवासात आम्हाला जीव धोक्यात घालून यायचं. असंख्य जनसमुदाय आपली वाट. आणि मी अक्षरशः दादा एवढं धावपळ सायास प्रयास करतच नाही. संन्यासी जीवनात करायचं तरी काय, मागणं पुढं फुपाटा उगच डोक्याला ताण घ्यायचा, इतक्या दूर धावपळ कर. पण ही ताईंच्या आज्ञा होती, ताई काल्याचं कीर्तन तुम्ही कराल का. मी सहज हो म्हटलं, पण मला वाटलं नव्हतं एवढा दूरचा प्रवास माझा असेल. त्या लासलगावजवळ दिंडोरी दाखवली. मला असं वाटलं काय ते आम्हाला येवल्याच्या पुढं, आणि मला वाटलं तीच दिंडोरी म्हणून मी एक हो म्हणून गेले. पण ते नंतर पाहिलं मी, आपलं बापरे 3-4 तास. मला तर नंतर वाटलं, पण म्हणलं आता विश्वासानं ते वाट बघणार आहे. आणि आपण दगा देणं मी देतच नाही कधी, माझ्या म्हणजे कधीच कृतीला शोभलं नाही. पण आज जरा प्रवास दूरचा होता, त्यामुळं मी वेळेत पोहोचू शकले नाही. पुनश्च सर्वांची थोडा वेळ माझ्याकडून झाला त्याबद्दल माफी मागते. अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आहे बरं का दादा तुझी. तुझ्याच हातात आहे आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा. पण ऑपरेटिंगची सेवा तू सुद्धा अत्यंत सुंदर पोहोच केली. तुला सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी 2 चॅनल आहेत, माझा कीर्तनकार आणि एक भक्तिनाद. दोघांची एडिटिंग चित्रीकरण अत्यंत सुंदर आहे. आणि कधी कधी अशी चॅनल असतात ना की त्यांना एक नॉलेज असतं, नाही तर काही कुठला व्हिडिओ काढला कधी टाकून चालू अथवा न चालू. पण हे लोक मात्र तसं करत नाही. आणि अतिशय दिव्य ज्ञान या मंडळीजवळ आहे. आपण आलात आणि एवढी सुंदर शूटिंग पण माया हो, ही हुशार असतात बरं का. त्यामुळं चॅनल जर असलं ना, असं सावधरित्या बसायचं, असं प्रसन्न मनानं. ते एवढेही हुशार राहतात ना, कोणी डुकल्या घेतल्या, झोपा घेतल्या, बडबड केलं की त्यांच्यावरती लावतात. तुम्ही सांगणार ना, आमच्या काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह झाला कोंगाई मातेचा, आणि मग पाहुणे रावळ्याने पाहिलं का, मग ती म्हणतील बाई आपली गंगूबाई तिथं जाऊन डुकल्या घेते, तिथं जाऊन बडबड करते. असं होऊ नये म्हणून चॅनल असले ना सावधरित्या कीर्तन ऐकले पाहिजे बरं का. पण खरंच अतिशय सुंदर गोड आयोजन आहे. सुनीता ताई, खरं ताईंनी मला वेळोवेळी फोन केला. ताई सुरुवातीला थोड्याशा मला म्हणे ताई असं असतं का कुठं. आहो म्हणलं ताई प्रवास करते, मला तुमच्या भावना समजू शकतात. मला एकटीला तोंड द्यायचे, पण तुम्हाला इथं 2-4 हजार लोकांना तोंड द्यायचे. तुमचं जितकं खरं आहे तितकं माझंही खरं आहे. येऊ का नको येऊ, आता नाविलाजच असतो ना. आम्ही तरी काय करणार. मला कधी कधी एवढं टेन्शन येतं. मी असं म्हणत असते दादा
खरंच आता इथून पुढे अशी सिस्टीम निघायला पाहिजे, एक गिअर थोडासा वाढव भेटला पाहिजे, गाडीला अशी उडून जायची सिस्टीम झाली पाहिजे, डायरेक्ट कीर्तनाचे. अरे काय करावं, कधी कधी एवढा प्रवासाचा वैताग. आणि खोटं सांगत नाही, महाराष्ट्र फिरून झालं, अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचलो. ज्या तालुक्यात जिल्ह्यात गेलो नाही असे जिल्हे राहिले नाही, एवढं फिरलो आत्तापर्यंत कथा कीर्तनाच्या माध्यमातून. पण चला आता ही समाजसेवा आहे. गावाकडे वारकरी शिक्षण संस्था आहे, संन्यासी जीवन आता परमार्थासाठी व्यतीत करायचे, म्हणून खरं तर हे लेकरं घडावे, भविष्यामध्ये ही तरुण पिढी घडावी. कारण आज पाहू गेलो तर सरकारचं काम 2%, सरकारचं काम 2%, पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम 98%. तुम्ही म्हणताल कसं? अरे अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे म्हणून काम 2%, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे म्हणून काम 2%, पण अपराधच होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय म्हणून काम 98%. म्हणून ही मोलाची सेवा भगवंतानं आमच्याकडे दिली, प्रामाणिकपणानं पार करायची, एवढंच खरं तर हा आमचा मानस आहे. पण आनंद वाटला बरं का, सगळे मंडळी आहे, जेवढे वयस्कर मंडळी आहेत तेवढे माझे बालगोपाळ आहेत, तरुण बांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित, आणि खरं यांची आज परमार्थाला गरज आहे. आणि म्हणून आज आपण पाहू गेलो वस्तुतः विदारक परिस्थिती, पोरं पिऊन व्यसनाच्या आहारी गेले, गोवा मावा खातात, पण आज आनंद आहे की कथा कीर्तनात हे लेकरं बसलेले. आणि म्हणून मी पोरांना सांगते, अरे सकाळी पिताय संध्याकाळी उतरून जाते, व्यसन करून जीवन बर्बाद करू नका, प्यायचं असेल जरूर प्या, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचं असेल तर हे हरिनाम अमृत प्या. आणि म्हणून हरिनामाचा जो काही अट्टहास आहे आपण सर्व मंडळीने एकत्र येऊन केलेला आहे, आणि अतिशय कोंगाई मातेचा भक्ती उत्सव आपण या ठिकाणी केला. खरं तर नारी शक्तीचं नारी शक्ती काय आहे हे आपल्याला नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून कळते आहे. आणि म्हणून ज्यांनी कुणी या नामसप्ताहाचे आयोजक मंडळी असतील, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. अशीच नामसप्ताहाची सेवा आपल्याकडून घडत राहो ही मैयाच्या चरणी प्रार्थना करते. चोपदार जे आहेत पुनश्च सर्वांना धन्यवाद देते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,